विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे वास्तव संख्या. आजच्या तासिकेला आपण सराव संच 2.3 मधील प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 5 यामधील सर्व उपप्रश्न सोडवणार आहोत. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 3. पुढील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत ते ओळखा. आता प्रश्नामध्ये सजातीय जोड्या आणि विजातीय जोड्या ओळखायच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पहिले सजातीय जोड्या कोणत्या आणि विजातीय जोड्या कोणत्या हे ओळखण्यासाठी त्यांचे तुम्हाला डेफिनेशन म्हणजे व्याख्या माहिती पाहिजे. गेल्या तासिकेला तुम्ही कोणत्या संख्या करणी आहेत त्यांची कोटी कशी ओळखायची आणि करणीस्थ संख्या कोणत्या हे सगळं तुम्ही शिकलात. ते पुन्हा एकदा रिवाइज करा. आणि आता सजातीय संख्यांच्या जोड्या कशा ओळखायच्या. तर दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते आणि त्याचप्रमाणे करणीस्थ संख्या सुद्धा त्यांच्या समान असाव्या लागतात. तेव्हाच आपण म्हणू शकतो की त्या करणींच्या जोड्या या सजातीय आहेत. आता विजातीय करणींच्या जोड्यांसाठी काय क्रायटेरिया आहे. तर त्यांची कोटी जरी समान असली तरी सुद्धा करणीस्थ संख्या या भिन्न भिन्न असतात किंवा वेगवेगळ्या असतात. तेव्हा आपण म्हणू शकतो की ही विजातीय करणींची जोडी आहे. आता पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. वर्गमुळात 52 आणि 5 वर्गमुळात 13 या दोन संख्या ज्या आहेत ही जोडी जी दिलेली आहे ती सजातीय आहे की विजातीय आहे हे ठरवायचं आहे. आता वर्गमुळात 52 चे आपण फोड करू शकतो. मूळ अवयव 4 गुणिले 13, 13 चोक 52. वर्गमूळ चिन्ह सेपरेट करा, वेगळं लिहा. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 13. वर्गमुळात 4 म्हणजे 2 गुणिले 2, वर्गमुळात 2 गुणिले 2 म्हणजे त्याचं उत्तर आहे 2 वर्गमुळात 13. आता तुम्ही बघा की संख्या वर्गमुळात 52 चा आपण 2 वर्गमुळात 13 असं त्याचे मूळ अवयव काढून आपण ते लिहिलं. आणि दुसरी संख्या आहे 5 वर्गमुळात 13. आता यामध्ये ही सजातीय करणी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून उत्तर ही सजातीय करणी आहे. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3. वर्गमुळात 68 ची फोड करा. त्याचे अवयव 4 गुणिले 17. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 17 असं आपण त्याला सेपरेट वेगवेगळं लिहू शकतो. वर्गमुळात 4 चं उत्तर आहे 2 वर्गमुळात 17. आता बघा वर्गमुळात 68 चं उत्तर आहे 2 वर्गमुळात 17 आणि दुसरी जी संख्या दिलेली आहे ती 5 वर्गमुळात 3. आता यामध्ये आपण डायरेक्टली म्हणू शकतो की ही विजातीय करणींची जोडी आहे. कारण कोटी समान असली तरी करणीस्थ संख्या या भिन्न आहेत म्हणजे वेगवेगळ्या आहेत. म्हणून ही विजातीय करणींची जोडी आहे. तिसरा उपप्रश्न 4 वर्गमुळात 18, 7 वर्गमुळात 2 या दोन करणी दिलेल्या आहेत. या दोन करणींची जोडी दिलेली आहे. आता 4 वर्गमुळात 18, 18 साठी आपण 9 गुणिले 2 असं लिहू शकतो. 4 गुणिले वर्गमुळात 9 गुणिले 2. तर वर्गमुळात 9 म्हणजे त्याचं उत्तर आहे 3. म्हणून 4 गुणिले 3 वर्गमुळात 2. आता 4 गुणिले 3 यांचा गुणाकार आहे 12 वर्गमुळात 2 जसेच तसे 12 वर्गमुळात 2. आता संख्या बघा 12 वर्गमुळात 2 आणि 7 वर्गमुळात 2. इथे डायरेक्टली तुमच्या लक्षात येतंय की ही सजातीय करणीची जोडी आहे. उपप्रश्न क्रमांक 4 19 वर्गमुळात 12, 6 वर्गमुळात 3. 19 वर्गमुळात 12 याचा आपण 12 चे अवयव 4 गुणिले 3 वर्गमुळात 4 गुणिले 3. 19 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3. वर्गमुळात 4 चं उत्तर 2. 19 गुणिले 2 वर्गमुळात 3 म्हणजे 38 वर्गमुळात 3. 38 वर्गमुळात 3 आणि 6 वर्गमुळात 3 या दोन संख्यांची जोडी बघा, करणींची जोडी बघा. यामध्ये डायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की या सजातीय करणी आहेत. प्रश्न क्रमांक 5 आणि 6
5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33. 5वं उदाहरण आहे 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75. वर्गमुळात 75 साठी अवयव पाडा. 25 गुणिले 3. वर्गमुळात 25 म्हणजे 5 आणि वर्गमुळातले 3 वर्गमुळात जसेच तसे. आता यामध्ये या दोन्ही उदाहरणांमध्ये असं लक्षात येतंय की कोटी जरी समान असली तरी कनिष्ठ संख्या या भिन्न आहेत. त्यामुळे ही विजातीय करणींची जोडी आहे. कारण लिहा कोटी समान असली तरी कनिष्ठ संख्या या भिन्न आहेत. प्रश्न क्रमांक 4. पुढील करणींना सोपे रूप द्या. वर्गमुळात 27. अवयव पाडलेले आहेत 9 गुणिले 3. 9 त्रिक 27. हेच अवयव का पाडले? कारण वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 3 हे दोघं आपल्याला सेपरेट करता येतील की जेणेकरून वर्गमुळात 9 चं उत्तर 3 असं बाजूला काढता येईल. म्हणून 3 वर्गमुळात 3 हे त्याचं उत्तर. दुसरा उपप्रश्न वर्गमुळात 50. त्याचे अवयव 25 गुणिले 2. वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 25 चं उत्तर 5. 5 वर्गमुळात 2 हे झालं या करणीचं सोपं रूप. प्रश्न क्रमांक 3. वर्गमुळात 250. 25 गुणिले 10. 25 गुणिले 10 असेच त्याचे अवयव पाडले कारण वर्गमुळात 25 म्हणजे 5. वर्गमुळात 25 म्हणजे 5 बाजूला काढता येतील आणि वर्गमुळातले 10 जसेच तसे. म्हणून उत्तर त्याचं सोपं रूप आहे 5 वर्गमुळात 10. चौथा आकडा वर्गमुळात 112. 16 गुणिले 7 म्हणजे 112. वर्गमुळात 16 म्हणजेच उत्तर आहे 4. 4 वर्गमुळात 7 हे याचं करणीचं सोपं रूप. 5वा प्रश्न वर्गमुळात 168. 4 गुणिले 42. 4 गुणिले 42 वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 42 सेपरेट केलं. वर्गमुळात 4 चं उत्तर आहे 2 आणि वर्गमुळातले 42 जसेच तसे. त्यामुळे वर्गमुळात 168 चं सोपं रूप आहे 2 वर्गमुळात 42. प्रश्न 5वा पुढील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. पुढील ज्या 2 करणी दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये कोणती करणी मोठी आहे आणि कोणती लहान आहे हे ठरवायचं आहे. पहिला प्रश्न पहिली संख्या 7 वर्गमुळात 2. आता 7 ही संख्या जर वर्गमुळात मांडली तर 7 गुणिले 7 म्हणून वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2 म्हणून वर्गमुळात 98 हे उत्तर. त्यानंतर 5 वर्गमुळात 3 पुन्हा 5 5 25 वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 25 त्रिक 75 म्हणून वर्गमुळात 75. आता 98 ही जी संख्या आहे ही 75 पेक्षा मोठी आहे. दोघांमध्ये तुलना करायची आहे 98 आणि 75. आपल्याला डायरेक्टली या दोघांमध्ये तुलना करता येत नाही म्हणून त्यांची संख्यांच्या रूपामध्ये पहिले आपण त्याला सोपं रूप दिलं आणि मग त्यानंतर त्या संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. म्हणून वर्गमुळात 98 हे वर्गमुळात 75 पेक्षा मोठे. म्हणून 7 वर्गमुळात 2 मोठे 5 वर्गमुळात 3 हे त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. आता इथे डायरेक्टली आपल्याला 247 ही संख्या 274 पेक्षा लहान आहे. 247 ही संख्या 274 पेक्षा लहान आहे असं दिसतंय. त्यामुळे आपण डायरेक्टली पुढची स्टेप करू शकतो. 247 लहान 274 म्हणून वर्गमुळात 247 लहान वर्गमुळात 274.
प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 4, 5 वर्गमुळात 5. 5 5 25 आणि 25 5 125 म्हणून वर्गमुळात 125. 7 वर्गमुळात 2, 7 7 49 गुणिले वर्गमुळात 2 98. 125 ही संख्या 98 पेक्षा मोठी आहे, म्हणून वर्गमुळात 125 मोठी वर्गमुळात 98. म्हणून 5 वर्गमुळात 5 मोठी 7 वर्गमुळात 2. 5वं उदाहरण 4 वर्गमुळात 42, 9 वर्गमुळात 2. विद्यार्थ्यांनी या पायऱ्या बघायच्या आहेत सोडवलेल्या उदाहरणाच्या आणि त्याप्रमाणे आपल्या वहीमध्ये उदाहरण करायचं आहे. 6वं उदाहरण 5 वर्गमुळात 3 आणि 9. आता 5 वर्गमुळात 3 ही जी संख्या आहे त्याचं सोपं रूप द्यायचं आहे. 5 5 25 म्हणून वर्गमुळात 125 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 75. आता वर्गमुळात 75 ही संख्या 81 पेक्षा लहान आहे. आता 9 इथे फक्त जी साधी संख्या आहे तिला सुद्धा आपण वर्गमुळात च्या फॉर्ममध्ये करायचं आहे, म्हणून नव्या 81 केलं. 75 ही संख्या 81 पेक्षा लहान आहे, म्हणून 5 वर्गमुळात 3 लहान 9. 7वं उदाहरण 7 आणि 2 वर्गमुळात 5. यामध्ये 7 बरोबर 7 7 49 आणि 2 वर्गमुळात 5 म्हणजे 2 2 4 वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 5 4 5 20 गुणाकार. 49 ही संख्या 20 पेक्षा मोठी आहे, म्हणून 7 ही संख्या 2 वर्गमुळात 5 पेक्षा मोठी आहे. तर आज आपण सराव संच 2.3 मधले प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 यामधील सर्व उपप्रश्न सोडवले. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न त्यांची उत्तरं त्यांच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि ती पुन्हा एकदा पूर्ण उदाहरणे तुम्ही न बघता समजून घेऊन सोडवायची आहेत. भेटूया पुढच्या तासिकेला. धन्यवाद.